नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक ॲडव्हर्टाइज आपल्याला सगळीकडे फिरताना दिसत असेल. ती ॲडव्हर्टाइज आहे कृषी मित्र या पदासाठी. आता ही ॲडव्हर्टाइज फिरताना तुम्हाला 2-4 वेळेस दिसली असेल. त्यावेळेस पहिल्या 2-3 वेळेस जी ॲडव्हर्टाइज दिसली ती फेक ॲडव्हर्टाइज होती. संभाजीनगर इथली एक संस्था आहे, त्यांनी महात्मा फुले कृषी विकास ह्या अशी एक संस्था रजिस्टर केलेली होती आणि त्या संस्थेमार्फत त्यांनी एक भरती आयोजित केली होती कृषी मित्राची. पण ती भरती फेक होती. बऱ्याच जणांनी त्याच्यावर व्हिडिओ केले, पण नंतर त्याच्यावरती काही कारवाई झाली का नाही ते सांगता येणं शक्य नाही. हालाकी जर कधी ते गडबड करत असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे होती. पण त्यावेळेस काही कृषी अधिकारी ओपनली येऊन स्टेटमेंट देऊन गेले की हे चुकीचं आहे, पण कारवाईचं मला तरी माहिती नाही. पण ही जी ॲडव्हर्टाइज आपल्याकडे आलेली आहे कृषी मित्र, ही जेन्युइन आहे. 11,585 पद आहेत. सॉरी, 11,587 पद आहेत. खूप मोठी भरती आहे. आणि पगार जर तुम्ही बघितला याचा तर तुमच्या डोक्याचे फ्यूज उडून जातील. इतका भरमसाठ पगार याच्यामध्ये आहे. तर पगार तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगून देतो, 1.5 कोटी रुपये पगार आहे तुम्हाला याच्यामध्ये. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, 1.5 कोटी रुपये तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये. पण ट्विस्ट असा आहे, तर त्या 11,587 कृषी मित्रांकरिता टोटल सगळ्यांचा पगार जो आहे तो 1.5 कोटी रुपये जाणार आहे. आणि हा पगार सुद्धा तुम्हाला दर महिन्याला मिळणार नाही, तर तो दर 3 महिन्यांनी मिळणार आहे. म्हणजे सरळ सरळ कॅल्क्युलेशन जर बघितलं आपण की 1.5 कोटी जर बँकेमध्ये ठेवून दिले आपण, म्हणजे सरकारने ठेवले, तर त्यांना एका महिन्याचं व्याज मिळतं जवळपास 15 लाख रुपये. मग याच्यामध्ये किती कृषी मित्राचे पगार होतील? तर जवळपास 1,000 कृषी मित्रांचे पगार होतील. जर कधी आपण 1 महिना ते पैसे बाजूला काढून ठेवलेत, तसं तर 3 महिने बाजूला काढतील ते पैसे. 3 महिन्यानंतर तुम्हाला तो पगार जो आहे तो मिळणार आहे. म्हणजे 1,500 गुणिले 3 असा 4,500चा पगार तुम्हाला 3 महिन्याचा मिळणार आहे. म्हणजे तुम्ही शासनाचे लाडके जावई किंवा लाडके भाऊ झाले. जसं बहिणींना 1,500 रुपये मिळत आहेत तसे तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. पण बहिणींना फ्रीबीजच्या मार्फत मिळत आहेत, तुम्हाला काम करून मिळणार आहे. फरक एवढाच आहे. काम काय असणार आहे सर, ते आपण सविस्तर बघूया. पण कमीत कमी 2 तास तुम्हाला काम करावं लागणार आहे प्रत्येक दिवशी. वर्किंग दिवस किती असतात? तर बघा, वर्किंग दिवस किती असतात? तर बघा, दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार सोडला आणि 4 रविवार सोडले तर हे 6 दिवस झाले. याच्या व्यतिरिक्त 1-2 दिवस लाल तारखा असतील, तर असे 6 दिवस जर कधी सोडले आपण किंवा 8 दिवस सोडले तर 22 दिवस तुम्हाला काम आहे. गुणिले 2 तास तुम्हाला दररोज काम करायचं आहे, म्हणजे 44 तास तुम्ही काम करणार आहे आणि 44 तासाचे तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे तासाच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेट केलं तर 34 रुपये प्रत्येक तासाला तुम्हाला मिळणार आहेत. आता ही एवढी मोठी रक्कम आहे की एक IIT जो आहे त्याला सुद्धा लाजवेल एवढी मोठी रक्कम आहे. म्हणून तुम्हाला जर कधी तुमच्या भाषेमध्ये काही बोलायचं असेल तर जेन झी लँग्वेजमध्ये थोडंसं कमेंट बॉक्स फुल करून टाका. म्हणजे सरकारला सुद्धा समजेल की शेतीला आपण किती IITच्या लेवलच्या वरचं स्थान देतोय, है ना. IITच्या एका माणसाला किंवा एक मोठा इंजिनियर जो आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपर असेल, त्याला 1 ते 1.5 कोटीचं पॅकेज इझिली असतं. अमेरिका वगैरे सारख्या देशांमध्ये गेलं तर हे 1 ते 1.5 कोटी एक माणूस कमवतो. ते 11,000 जणांना तुम्ही देतायत एका महिन्याचे. ते महिन्याला देत नाही, 3 महिन्याला देत आहेत. तर इट्स अ व्हेरी ग्रेट न्यूज फॉर द ऑल ॲग्रिकल्चरल स्टुडंट्स. बरं, हे पद ॲग्रिकल्चर विद्यार्थ्यांसाठी आहे का? तर नाही. याच्यासाठी त्यांनी वयोमर्यादा ठेवलेली आहे 22 ते 60 वर्षांपर्यंत. म्हणजे 59 तुमचं वय असेल, तुमचे पाय लटलट लटलट करत असतील, तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तुम्ही प्रगतिशील शेतकरी असाल तर भरू शकता. कमीत कमी 12वी तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे. म्हणजेच हे जे पद आहे ते BSc ॲग्रिकल्चर किंवा कृषीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली नाही. याच्यामध्ये एक अजून ट्विस्ट आहे, तर तुम्हाला नंतर मी सांगतोच. सगळ्यात अगोदर हे जे भारी पद आहे एकदम जबरदस्त सरकारने तयार केलेलं आहे, IIT लेवलच्या वरचं पद आहे आणि याच्या काही तपशील आपल्याला बघणं गरजेचं आहे की काम किती आहे, काय करावं लागणार आहे. तर हे सगळं सविस्तर तुम्हाला समजावून सांगतो. तर बघा, पहिला पॉईंट म्हणता येते शेतकरी मित्र, आत्मा यंत्रणा, कृषी विभाग आणि गाव पातळी
वरील शेतकरी याच्यातील महत्वपूर्ण दुवा आहे. कोण? शेतकरी मित्र. कोणाकोणामधला दुवा आहे तो? आत्मा यंत्रणा, कृषी विभाग आणि शेतकरी तिघांमधला दुवा आहे तो शेतकरी मित्र. त्याच्यामुळे तो प्रगतिशील असला पाहिजे, प्रयोगशील असला पाहिजे, नॉलेजेबल असला पाहिजे, त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल चांगला असला पाहिजे, शेतकऱ्यांना पटवण्याची क्षमता असली पाहिजे, वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि पॉवर पॉईंट हे चालवण्याची धमक असली पाहिजे, कम्प्युटर विषयी माहिती त्याला असली पाहिजे. तर शेवटी IIT लेवलची पोस्ट असल्यामुळे हे तुम्हाला लागणारच आहे. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणारा पाहिजे तो. तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी स्वतःहून वेळ देणारा पाहिजे. सरकार तुम्हाला 1,500 देत आहे, पण खिशातून तुम्ही 3,000 रुपये खर्च करून शेतकऱ्यांना अवेअर करणं तुमच्याकडून झालं पाहिजे. तुम्ही तेवढं मोटिवेटेड असणं गरजेचं आहे की सरकार मला 1,500 देत आहे, पण मी खिशातून 3,000 खर्च करेल, पण शेतकरी एकदम त्यांना नॉलेजच देईल असा व्यक्ती तुम्हाला म्हणजे यांना कृषी मित्र म्हणून पाहिजे. बरं सर. कृषी मित्राने विस्तार कार्यक्रम अंमलबजावणीसाठी स्वयंप्रेरित सेवाभावी वृत्तीनं काम करणे गरजेचं आहे. आजच्या कलियुगामध्ये तुम्ही संत बनणं गरजेचं आहे. कोणाकडून म्हणजे जसं एक म्हण आहे मराठीमध्ये की परोपकार करणारे संत पुरुष फळांची अपेक्षा कोणाकडून कधीही ठेवत नाही. तसं तुम्ही फळांची अपेक्षा बिलकुल ठेवू नका. 1,500 तुम्ही देताय सरकार, तर ते एक प्रकारे उपकारच आहे. पण सेवाभावी वृत्तीनं काम करा असं म्हटलेलं आहे. तर बरं सर. हे एक. तर शेतकरी मित्रांनी सातत्याने तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याशी संपर्कात राहणे आणि दिलेली कामे पूर्ण करणे आवश्यक राहील. आता त्याने जर का तुम्हाला 4 तासाचं काम दिलं, कोणी? माननीय तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी जर तुम्हाला 4 तासाचं काम दिलं तर तुम्हाला 4 तास काम करावं लागेल. हालाकी याच्यामध्ये 2 तास दिलेले पण करावं लागू शकतं. मग तेवढी तयारी ठेवा. बरं सर. आता किमान पात्रता काय? म्हणजे कमीत कमी तुमचं शिक्षण किती झालेलं पाहिजे, वय किती पाहिजे, या गोष्टी बघू. तर कमीत कमी 25 वर्ष वय असलं पाहिजे तुमचं, मॅक्सिमम 60 वर्ष. म्हणजे तुम्ही 59 वर्षाचे असाल, तुमचे पाय थरथर कापत असेल आणि मेंदूनं तुमचा साथ सोडलेला असेल, तरी सुद्धा हा फॉर्म भरू शकता. सिलेक्शनचं नाही सांगत, फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर शेतकरी मित्र हा संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील गावातील रहिवासी आणि शेतकरी असला पाहिजे. म्हणजे जो कृषी सहाय्यक आहे त्यांच्या गावातील तो रहिवासी असला पाहिजे, शेतकरी असला पाहिजे, ही दुसरी अट आहे. गुन्हा दाखल झालेला नसला पाहिजे, तिसरी अट आहे. चौथी अट आहे शिक्षण कमीत कमी 12वी पास झालेला पाहिजे. 5वी अट आहे किमान कौशल्य पात्रता, त्याच्याकडे सोशल मीडिया हाताळण्याचं कौशल्य पाहिजे. म्हणजे त्याला सोशल मीडिया चालवता यायला पाहिजे. म्हणजे फेसबुक, 59 वर्षाचा म्हातारा असेल आणि त्याचे जर फेसबुक जर चालवता येत असेल, इंस्टाग्राम चालवता येत असेल, युट्यूब शॉर्ट्स चालवता येत असेल, स्नॅपचॅट चालवता येत असेल, तो इलिजिबल आहे असं दिलेलं आहे त्यांनी. असू नका बे. एकदम व्हेरी इम्पॉर्टंट एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याच्यात नमूद केलेलं आहे त्यांनी. शेतकरी मित्राचा दृष्टिकोन शेतकरी मित्राचे मिळणारे मानधन याच्यावर नसावा, मानधनावरती. ओ बापू काय म्हणतंय? मानधनावर तुमचा उपजीविकेचे साधन म्हणून बघू नका म्हणताय त्याला. तर शेती हा शेतकरी मित्राचा दुय्यम व्यवसाय नसावा, दुय्यम सेकंडरी बिझनेस नसावा त्याचा. कोणता? शेती. तर कोणता बिझनेस असला पाहिजे? प्रायमरी, म्हणजे तो पूर्ण शेतातच असला पाहिजे. आणि शेतकरी जर असेल तो प्युअर, तर शेतातले काम सोडून तो शेतकरी मित्र म्हणून काम करेल का? कृषी सहाय्यकाच्या हाताखाली मीटिंग असेल एखादी, त्या मीटिंगला जाईल काही कडाची पेरणी आणि नांगरणी आणि वखरणी आणि फवारणी सोडून. तर याचा पण विचार कुठेतरी सरकारनं करायला पाहिजे. त्याच्यामुळे मी म्हणतो इट इज अ बिग ब्लंडर. हा शब्द माझा लिहून घ्या. इट इज अ बिग ब्लंडर. एक तर सॅलरी वाढून द्यावा लागणार आहे, किंवा ही योजना काही दिवसानंतर तुम्हाला कालबाह्य झालेली दिसेल. मी स्वतः कन्फ्युज आहे की विद्यार्थ्यांना काय सांगावं, जॉईन करावं का नाही करावं. म्हणजे माझ्या डोक्याचे फ्यूज उडालेले की 1,500साठी कोणत्या विद्यार्थ्याला मी सांगावं की जा बाबा तू हे काम कर. म्हणजे तो रिकामचोट जरी असेल, त्याच्याजवळ काही काम नसेल, तरी सुद्धा मी त्याला अधिकारानं सांगू शकत नाही की जा तू हे काम कर. कारण शेवटी त्याच्या पण फॅमिलीचं, त्याच्या आयुष्याचं पुढचं बघावं लागेल ना. 1,500वरती त्याला कोण पोरगी देणार रे बापू. कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ह्या IAS लेवलच्या आहे. तर फार्मर प्रोड्युसर ग्रुप किंवा
महिला आणि पुरुष शेतकरी गट तयार करणे, पीकनिहाय शेतकरी गट तयार करणे, महिला अन्न सुरक्षा गट तयार करणे. त्यानंतर ते जे गट तयार केलेले त्या गटांची बांधणी करणे, मूल्यमापन करणे, सर्वेक्षण करणे हे काम आहेत. दुसरं काम आहे नैसर्गिक शेती व आत्मा योजनेअंतर्गत शेती शाळेसाठी लाभार्थी निवड करणे. लाभार्थ्यांची निवड पण तुम्हाला करायची, शेती शाळा राबवण्यासाठी सहाय्य करायचे आणि शेती शाळेचे जेवढेही वर्ग घेतले जातील तेवढ्या सर्व वर्गांना तुमची उपस्थिती अनिवार्य आहे. म्हणजे वरचे अधिकारी आले की नाही ते चालून जाईल, पण तुम्ही हजर पाहिजे. ठीक आहे, कारण तुम्ही महत्वाचे त्याच्यामध्ये. ग्रामसभेमध्ये सहभाग घेऊन कृषी विभागांच्या योजनांची माहिती देणे. जेवढ्या पण ग्रामसभा होतील वर्षभरामध्ये त्या सगळ्या ग्रामसभांना तुमची उपस्थिती पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कृषीच्या योजनांचा प्रचार प्रसार करायचा आहे. नैसर्गिक शेती योजनेची प्रत्येक गावामध्ये प्रचार प्रसिद्धी तुम्हाला करायची. हे एक चांगलं काम आहे, कारण आता तुम्हाला माहिती असेल की बरेच लोक जे आहेत ते पॅरालिसिस, हार्ट डिसीज किंवा बाकीच्या काही बऱ्याचशा आजारांनी ग्रस्त आहेत, ज्याचं महत्वाचं कारण आहे की शेतीमध्ये आपण इनपुट्स वाढवलेत, जसं खतं असेल, पेस्टिसाइड असेल, विडीसाइड असेल, तर ते कमी वापर त्याचा करायला पाहिजे. नैसर्गिक शेती जास्त प्रमाणामध्ये करायला पाहिजे. हे सुद्धा काम तुमच्याकडे असणार आहे की त्याचा प्रचार प्रसार करा, नैसर्गिक शेती किंवा पारंपरिक शेतीचं. 5वं काम आहे तालुका कृषी अधिकारी यांनी वेळोवेळी बोलावलेल्या बैठकीस उपस्थित राहणे. तालुका कृषी अधिकारी ज्यावेळेस मीटिंग बोलवतील त्यावेळेस तुम्हाला तिथे हजर असणं गरजेचं आहे. आत्मा अंतर्गत जेवढे पण कामं करसाल त्या कामांची नोंदी तुम्हाला ठेवायची आहे. गावामध्ये आयोजित शेतकरी प्रशिक्षणासाठी पूर्वतयारी करायची आहे आणि आयोजन तुम्हालाच करायचं आहे. तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीने निश्चित केल्यानुसार कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करायचा आहे आणि कामकाज पार पाडायचं आहे. ज्याच्या त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करणे आवश्यक असेल. मग शेतकरी सुविधा केंद्र जर कधी स्थापन करायचं आहे तर त्यासाठी माल कुठून येईल साहेब? तो बेरोजगार आहे, तो पारावर बसलेला आहे, दिवस रात्र त्याला तेच काम आहे, गप्पा जोडायचं. तो 1,500 मध्ये तयार होईल. जो 15,000 20,000 कमवतोय तो कशाला येईल तिथे? मग जो पारावर बसलेला आहे त्याच्याकडे पैसा नाहीये आणि तो शेतकरी सुविधा केंद्र कसं काय स्थापन करेल, याचं उत्तर पण थोडंसं क्लॅरिफाय करणं गरजेचं आहे सरकारकडून, है ना? का त्यासाठी 1.5 कोटी रुपये एक्स्ट्रा तुम्ही देणार आहात हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. निवड प्रक्रिया जी आहे ती एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगतो. 30% जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत. म्हणजेच एका तालुक्यामध्ये समजा उदाहरणार्थ 100 गाव आहेत, 100 आपल्याला कृषी मित्र नेमायचे आहेत, त्यातले 30 कृषी मित्र ह्या महिला असतील, 70 हे पुरुष असतील. त्याच्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी, सरपंच किंवा ग्रामसेवक ह्या दोघे तिघे मंडळी मिळून ठरवतील कोणाला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. फॉर्मची छाननी हे तेच करतील. त्याच्यानंतर 9 सप्टेंबर 2020च्या निर्णयानुसार ग्राम कृषी विकास समिती प्रत्येक गावामध्ये स्थापन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सरकारने. तर ह्या ग्राम कृषी विकास समिती याच्या मार्फतच काय होणार आहे, ही भरती होणार आहे. तो फॉर्म तुम्हाला त्या समितीला सबमिट करावा लागणार आहे. निवडीचे निकष जे दिलेले आहे त्यांनी, निवडीचे निकष जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये पॉइंट्स आहेत. तुम्हाला जर तुमचे पदव्युत्तर पदवी असेल तर त्या तुम्हाला काही पॉइंट्स मिळतील. पदवीधारक असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर थोडे पॉइंट मिळतील. डिप्लोमा झालेला असेल तर थोडे कमी पॉईंट मिळतील. 12वी उत्तीर्ण असेल तर सगळ्यात कमी पॉईंट मिळतील. म्हणजे जे पोस्ट ग्रॅज्युएट आहे अशांचा सिलेक्शन होण्याचा चान्स हा बऱ्यापैकी आहे. पण 1,500 साठी कोण जॉईन करेल हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलेले की 2 जण डिग्रीवाले आलेले, दोघांची सेम डिग्री झालेली, सेम पर्सेंटेज पडलेले, तर अशा केसमध्ये ज्याचं हायर एज्युकेशन झालेलं आहे त्याला सिलेक्ट करा. म्हणजे MSc जसं झालेलं आहे. बरं, MSc मध्ये पण जर कधी टाइप व्हायला लागले, दोघांना सारखे मार्क पडायला लागले तर PhD वाला सिलेक्ट करा असं म्हटलेलं आहे हायर एज्युकेशन मध्ये. PhD वाल्यांसाठी पण ही गुड न्यूज आहे, 1,500 ची तुम्हाला नोकरी मिळते, जॉईन करू शकता. ग्राम कृषी विकास समिती शेतकरी मित्राच्या अर्जांचे छाननी करतील आणि त्या पद्धतीने निवड प्रक्रिया जी आहे ती करतील. तालुक्यामध्ये मंजूर
प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकारी पदासाठी एक शेतकरी मित्र. म्हणजे एक सहाय्यक कृषी अधिकारी असेल तर एक कृषी मित्र जे त्याची नियुक्ती होणार आहे. म्हणजे तालुक्यामध्ये जर 10 सहाय्यक कृषी अधिकारी असतील तर त्या तालुक्यामध्ये 10 कृषी मित्र नेमल्या जातील. त्यातले 3 या महिला असतील, 7 हे पुरुष असतील. एकदा शेतकरी मित्र म्हणून निवड झालेली असल्यास पुन्हा त्यांना शेतकरी मित्र म्हणून निवडता येणार नाही. म्हणजे एकदा तुम्ही जॉईन केलं, तुम्ही बघितलं का 1,500 ते बी 3 महिन्यानंतर भेटताय, हे काही खरं नाही. मला काही जॉईन करायचं नाही, सोडून द्यायचंय ते. तुम्ही सोडून दिलं, पुन्हा 4थ्या महिन्यामध्ये तुम्ही बेरोजगार म्हणून फिरतायत आणि तुम्हाला असं वाटलं की चला आता कृषी मित्र म्हणून आपण जॉईन करू. त्या केसमध्ये तुम्हाला जॉईन करता येणार नाही, कारण तुम्ही एकदा कृषी मित्र होऊन ती नोकरी सोडलेली. कामाचे ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहे का ही जी निवड आहे, ही निवड शेतकरी मित्रांची 2 वर्षांच्या कालावधीसाठी राहील. गट तयार करावे लागतील, ग्रामसभा घ्याव्या लागतील. बाकी काय पॉईंट्स वगैरे कशा पद्धतीने तुमचं 2 वर्षाचं म्हणजे जे 2 वर्ष तुम्ही काम करणार आहे त्याचं सुद्धा काय होईल, मूल्यमापन होईल. त्या मूल्यमापनाचा तक्ता पण दिलेला आहे, तो तक्ता एकदा बघून घ्या. ठीक आहे. तर वर्षाचे 18,000 तुम्हाला मिळणार आहेत. महिन्याचे 1,500 रुपये मिळणार आहे. तुम्ही लाडके भाऊ बनतायत. अभिनंदन तुमचं. सरकारचं पण खूप खूप अभिनंदन की एवढी म्हणजे जगातली सगळ्यात मोठी व्हॅकन्सी त्यांनी काढली 11,000 पदांची आणि पगार पण जगातला सगळ्यात जास्त देत आहेत. जवळपास 1,74,00,000 रुपये एवढा पगार आहे. 11,000 सगळ्यांना म्हणतोय, नाही तर तुम्ही अडून बसाल की मला 1 कोटी का बरं नाही देते. मानधन हे SNA स्पर्श प्रणालीचा वापर करून अदा करण्यात यावे. म्हणजे ऑनलाईन तुमचं पेमेंट होईल, कॅश वगैरे काही मिळणार नाही. अशा पद्धतीनं ही ॲडव्हर्टाईज होती. मी स्वतः साशंक आहे की विद्यार्थ्यांना जॉईन करायला सांगू का नाही सांगू. तर जे ते आपापल्या हिशोबाने योग्य वाटत असल्यास जॉईन करण्यासारखं नाही. तर अशा पद्धतीची कृषी मित्र जाहिरात होती. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? शेतकऱ्यांच्या तोंडाला तर पाणी पुसलेलेच आहे, पण शेतकरी पुत्र त्यांच्या पण तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे झालेलं आहे का? याची सुद्धा माहिती आपल्या सगळ्यांना आहे. कमेंट बॉक्समध्ये काही पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल तर ती माहिती जरूर टाका. जेनझी लँग्वेजमध्ये जे आहे ते थोडंसं सांगा की तुम्हाला याविषयी काय वाटतंय. 1,500 पगार घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का, हे सुद्धा सांगा. आणि तुमच्या काही सजेशन्स असतील तर बिलकुल त्या सुद्धा सांगा. भविष्यातल्या काही अपडेटसाठी स्पीड ॲग्री मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल आणि स्पीड ॲग्री ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम चॅनल, दोघेही चॅनल जॉईन करायला विसरू नका. थांबतोय आपण इथे. धन्यवाद.